आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वाटतंय की पुणे मुंबई मधले हॉस्पिटल सरकारी ऑफिस मधलं कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर कामच होईल. ग्रेट, खरंच चांगली आयडिया आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माझे तिकडेही बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत, मी करतो काहीतरी. बाकी प्रोडक्टच्या मॉडिफिकेशन बद्दल काही विचार केलाय का? बरोबर. हो 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 केलाय सर, आम्ही केलाय. काय? हा काय काय आकाश सांगा. हो हा काका, काय विचार केलाय माहितीये का? आता समजा हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये आपल्याला आपलं प्रोडक्ट जर का सेल करायचं असेल तर हॉस्पिटल मधल्या पेशंटच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांच्या डाएटच्या प्लॅनिंग नुसार 0% शुगर आणि 100% घरगुती असं ज्यूस आपण बनवू शकतो. वा, खरंच चांगली आयडिया आहे. थँक्यू. लवकरात लवकर या आयडियावर काम करायला सुरुवात करा. कसली भारी आयडिया सुचली तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू. नाही तसे आमचे जावई फार हुशार आहे. त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या चांगल्या आयडिया सुचू शकतात त्यांना. तुम्ही फक्त काम लवकरात लवकर आणि जोरदार सुरू करा. हो 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 हो. त्याचं काय आहे, प्रोडक्टची क्वालिटी आणि क्वालिटी. मी काय म्हणत होतो, हा तयारी झालीये, लवकर निघा. आपलं स्वीट सिपचं प्लॅनिंग कसं करायचं, कधी करायचं, त्याची एक लिस्ट आपण तयार करूया. पण प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट. प्लॅनिंग आता करायची गरज आहे का दादा? म्हणजे निघूया, तयारी झाली आहे. कसली तयारी कसली झाली? यांना विचारत होतो, तयारी झालीये का? झालीये का तयारी? नाही, निघायचंय ना तुम्हाला. तुमची युकेची फ्लाईट आहे. युकेची फ्लाईट? हो. म्हणजे काय, फ्लाईट आहे माझी युकेची. बिझी आहे मी, निघायला हवं, उशीर होईल ना. बरं मास्तर, भेटून आनंद झाला. हो. आता बघा, तुमचे जावई आणि मी हा बिझनेस कुठच्या कुठे घेऊन जातो ते. पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर, युके, तिकडेच जायचंय तुम्हाला. आता उशीर होईल. हो हो हो. फ्लाईट आहे तुमची. हो, फ्लाईट आहे. निघूया सर. येस, थँक्यू सो मच सर. खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. बरं, चला येऊ. छान वाटलं. थँक्यू. छान वाटलं भेटून तुम्हाला. हो, येतो मी. नमस्कार. छान. चला, मी तुम्हाला सोडून येतो सर. उशीर होईल तुमची फ्लाईट. म्हणजे बाकी बरोबर केलं. समीरराव, मला वाटतं आपण पण निघूया आता लवकर. हो, निघूया. चला, बिल मी तिकडे भरतो. चला. आहेत तो सुट्टे? हो, आहेत. पटकन जाऊन आराम करतो. आधी गोळी घेतली पाहिजे. अरे हे काय, खरंच लाईट्स गेल्यात की काय? काय? अरे बापरे, आज माझा वाढदिवस आहे. हो बाबा, तुम्ही जरी तुमचा वाढदिवस विसरला असलात तरी आम्ही कसे काय विसरणार. चला केक कापूया. चला चला बाई, चला. पोरांनी एवढी तयारी केली ग बाई. चला
हो 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 काय कशाला उगाच असू दे बाई. दीर्घायुष्य लाभू दे बाई मास्तर. आता काय करायचंय? काय करायचं म्हणजे केक कापायचा आता. चला. हो बर बर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बाबा बाबा Move fast. तुम्ही पण तिथेच थांबा. मी आलो केस पेपर बनवून. चालेल. नाही गेलं अजून. पेशंट रिलेटिव्ह तुम्हीच ना? हो हो. डॉक्टर काय झालंय त्यांना? मी काही टेस्ट सजेस्ट केल्या त्या लवकरात लवकर करून घ्याव्या लागतील. केस पेपर आणलेत ना? हो आणले. नर्स हे पेपर त्याला अटॅच करा आणि शक्य होईल तितक्या लवकरात लवकर टेस्ट करावे लागतील. तिथे काउंटरवरती पैसे भरा, तिथूनच पुढची प्रोसिजर होईल आणि रिपोर्ट आले की मी बघू पुढे काय करायचं ते. ओके चला. आम्ही आलोच. चला. मॅडम टेस्ट करायच्या होत्या. पेशंटचं नाव काय? अशोक वाडकर. केस पेपर? टेस्ट करायचे आणि केस पेपर. चला जाधव मॅडम येऊ का? थांबा वगैरे. सॅम्पल घेऊन चाललात ना? हो. मग अजून एका पेशंटच्या टेस्ट करायच्यात, त्याही घेऊन जा सोबत. हो अर्जंट आहे का? केस पेपर वरून तर अर्जंटच वाटते. बघू काय टेस्ट करायचे.
काय टेस्ट करायचे? अशोक वाडकर म्हणजे ते वाडकर मास्तर का? हो. अहो यांच्या कालच मी टेस्ट केल्या होत्या माझ्या लॅबमध्ये. तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह आहात का? हा. अहो काय हो वाडकर मास्तर, म्हणजे त्यांनी सॅम्पल दिले मला, पण कंटिन्यू फोन करायला लागले की रिपोर्ट्स आले का, रिपोर्ट्स आले का. मी त्यांना म्हणालो अहो अजून नाही रिपोर्ट्स आले, पण नंतर त्यांना मी फोन केला की रिपोर्ट्स आलेत म्हणून, पण ते म्हणाले की घरी आणून नका देऊ, मी स्वतः येतो कलेक्ट करायला. बरं, पण मी त्यांना सांगितलं की रिपोर्ट्स आम्ही घरी आणूनच देतो, कारण तशी आमची लॅबची पॉलिसी आहे म्हणून, पण नाही म्हणाले होते. नेमकं कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या होत्या? ह्याच सगळ्या टेस्ट केल्या होत्या मी. हा, फक्त डॉक्टर वेगळे होते, म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो, सॅम्पल्स कलेक्ट केले आणि माझ्या लॅबमध्ये टेस्ट केल्या. कुठले डॉक्टर होते, म्हणजे डॉक्टरांचं नाव सांगू शकता का? डॉक्टर प्रभू. हा, डॉक्टर प्रभू. हा. तुमच्याकडे नंबर असेल तर मिळेल का आम्हाला? मिळेल ना, एक मिनिट. घ्या. 98701460. थँक्यू. येस, वेलकम. तुम्ही सॅम्पल्स पाठवून द्या, मी आहे. हो, मी पाठवतो. ते फोन उचलत नाहीयेत, बिझी असतील. मी त्यांना एक मेसेज करून देतो, म्हणजे उद्या सकाळी बोलता येईल. दादा, त्या डॉक्टरांनी या टेस्ट काकांना ऑलरेडी करायला सांगितल्या होत्या. याचा अर्थ काका खूप आधीपासून ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे त्यांना तो त्रास झाला तो अचानक झालेला नाहीये, खूप आधीपासून होतोय आणि त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलंय. हो, ऐका ना, डॉक्टर म्हणतात की बाबांना आता भेटता येणार नाही, त्यांना आराम करायला सांगितलाय. तर आपण थांबूया इथे. हा, बाकीच्यांना जाऊ दे. नाही, आकाशाने मुक्ता थांबतील, आपण घरी जाऊया. अहो, पण त्यांना घरी लाडू आहे, आपल्याला जावं लागेल. हा, ते थांबतील ना? चालेल ना? हो हो, मी थांबतो. ठीक आहे, ते पेमेंटचं हो मी बघतो. चल, सावकाश. फोन करा. हो हो. आम्ही झोप बाई, आता उशीर झालाय का नाही? पण ग्रॅनी, असं वाड्याजोबाला काय झालं असेल अचानक? तू हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि विचार ना. अगं, मला सुद्धा नीट माहिती नाहीये. फोन आला होता तेव्हा सांगितलं वाडे आजोबा आता बरे, आराम करतायत, तू पण झोप राहा. पण मग असं अचानक काय झालं त्यांना? धावपळ करतात ना बाई खूप. हा, तू कशी घरामध्ये पळापळ करतेस तसे ते बाहेर धावपळ करतात बाई. याला मदत कर, त्याला मदत कर, त्याच्या मदतीला धावून जा. बाहेरच असतात का नाही सारखे, आराम करत नाहीत ना. म्हणून आता आराम करतायत ना, आता बरं वाटेल त्यांना. नको काळजी करू सोन्या, झोप झोप राजा. काय रे, काय झालं बाबा? कसे आहेत मास्तर? डॉक्टर काय म्हणाले? बाबा बरे आहेत, आता आराम करायला सांगितलाय त्यांना. बर. आणि आकाश भाऊजी आणि मुक्ता थांबलेत त्यांच्या जवळ.
ते काही टेस्ट करायचे आहेत, त्याचे रिपोर्ट आले की कळेल आपल्याला काय ते. ठीक आहे, उशीर झालाय, तुम्ही झोपा आता, मी आलोच. अहो आता तुम्ही कुठे चालला? अगं ते ऑर्डरची लिस्ट चेक करायची आणि काही 1-2 कॉल आहेत ते पण करायचे होते. ठीक आहे, लवकर या. हो. झोपा बाई झोपा. हो. हा हॅलो, कोण बोलतंय? डॉक्टर, मी समीर महाले बोलतोय, अशोक वाडकरांचा जावई. हा 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 हा, बोला बोला. आज त्यांना थोडा त्रास झाला म्हणून ऍडमिट केलंय. म्हणजे फायनली तुम्हाला कळलं तर सगळं? काय कळलं म्हणजे? खूप सिरियस कंडिशन आहे. मी त्यांना खूप दिवस झाले सांगत होतो की तुम्ही घरी सांगा, पण ते सांगायचं टाळत होते कारण घरच्यांना टेन्शन नको. पण त्यामध्ये किती वेळ गेला. आता हे गळ्याशी आलंय त्यांच्या. खूप कमी दिवस आहेत हो त्यांच्याकडे. आपण उद्या सविस्तर बोलूयात ना सकाळी ह्याच्यावर. हा ओके. तुझ्या कामाचा फोन नव्हता ना? काय झालं सांग. सांग काय झालंय. तुला आठवते का बाबाने तुला पाकिट दिलं होतं जे तू मला दिलंस? ते पाकिट देताना बाबा तुला काय बोलले होते की पॉलिसीचे पेपर आहेत, पुढे मागे काही झालं तर फक्त कळावं म्हणून. हा पुढे काय? ते त्यांनी सहज दिलं नव्हतं. म्हणजे ठरवून दिलं होतं का? त्यांना कुठलं तरी मोठा आजार आहे आणि ते आपल्यापासून लपवत आहेत. कुठला आजार आहे त्याला? मला नाही माहित. ते सगळं उद्या डॉक्टरांशी सविस्तर बोलल्यानंतर कळेल. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्याकडे फार कमी दिवस उरले. नाही काही फार काही नाही हो. 5-1 पॉलिसीज आहेत. सोनं आहे थोडंफार जमा केलेलं, अडीनडीला उपयोगी पडेल ते. बापाला मात्र मुलांसाठी तजवीज करून जावंच लागतं. माझे आशीर्वाद मुलींसाठी जर कमी पडले तर तुम्ही एक आई म्हणून माझ्या लेकीना भरभरून आशीर्वाद द्या. आई, त्यांना काय झालंय हे कळेपर्यंत ना कोणाला काय. प्रत्येक व्हिजिटच्या वेळी मी त्यांना हेच सांगत होतो की प्लीज तुम्ही घरी आजारपणाबद्दल सांगा, पण प्रत्येक वेळेला मला वेगळी वेगळी कारणं द्यायचे. आधी म्हणाले मुलीची परीक्षा आहे, थोडे दिवस थांबा. मग म्हणाले मुलीचं लग्न आहे, अजून काही दिवस थांबा. आता म्हणतायत मुलींच्या चेहऱ्यावर दुःख बघावं लागू नये, खर्चाची तरतूद करायला वेळ पाहिजे म्हणून सांगता येत नाही घरी. मला खरंच कळत नाही की त्यांना कसं मी कन्व्हिन्स करणार होतो. पण एक मात्र खरं आहे, आपल्या मुलींच्या चेहऱ्यावरती दुःख बघायला लागू नये, त्या नेहमी आनंदी राहाव्यात म्हणून मरणाच्या चाहुलीकडे दुर्लक्ष करणारा बाप पहिल्यांदाच बघितला.
अहो असा माणूस कधी बघितलाच नाही मी. बाबांनी का केलं असं? त्यांनी आम्हाला आधीच सगळं सांगितलं असतं तर कदाचित. हो बरोबर आहे, त्यांनी खरं म्हणजे आधीच घरी सांगायला हवं होतं. पण एक बरं झालं, इनडायरेक्टली का होईना पण फायनली तुम्हाला ते कळलंच. आता लवकरच रिपोर्ट हातात येतील आणि त्यानंतर कंडिशन किती हातात आहे ते बघू आणि आपण लगेच ऑपरेशनला घेऊ. ऑपरेशन? हो, ऑपरेशन तर करावंच लागेल. आणि हो, ऑपरेशनचा खर्च देखील खूप आहे म्हणून देखील थांबा असं म्हणत होते ते. आणि ते असंही म्हणत होते मुली आता सुखी आहेत, आनंदी आहेत, त्यांना आता कुठलंही टेन्शन नको, त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नको. बाबांना जे हवंय तसंच होईल. त्यांना आम्हाला दुःखी नाही बघायचंय ना, मग आम्ही नाही होणार दुःखी. आमच्या चेहऱ्यावर कायम हसूच दिसेल. डॉक्टर, तुम्ही खर्च किती येईल तो सांगा आम्हाला, आम्ही तशी तरतूद करू. आणि पैशांची जमवाजमव झाली की मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ. तोवर आम्हाला हे सगळं माहित होतं हे आम्ही बाबांना नाही सांगणार.